नमस्कार. आपण सगळ्यांनीच नुकतीच एक महत्त्वाची बातमी ऐकली असेल किंवा वाचली असेल आणि आज आपण त्याच बातमीच्या मुळाशी जाणार आहोत. हो, हीच ती बातमी. लोकमत वृत्तपत्राने दिलेली हेडलाईन, अनेक वर्षांनंतर महाराष्ट्रात लोड शेडिंगचं पुनरागमन. विजेची मागणी इतकी प्रचंड वाढली की महावितरणाला काही ठिकाणी लोड शेडिंग करावं लागलं. ही बातमी ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं आणि काही प्रश्नही पडले असतील. ते प्रश्न म्हणजे, हे लोडशेडिंग म्हणजे नक्की काय भानगड आहे? आणि आपल्या महाराष्ट्राकडे एवढी वीज बनवण्याची क्षमता असताना आपल्याला लोडशेडिंगची गरजच का पडतीये? चला, आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, तर सगळ्यात आधी हा मूलभूत प्रश्न, लोडशेडिंग म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रकारची आपत्कालीन उपाययोजना आहे. जेव्हा विजेची मागणी तिच्या पुरवठ्यापेक्षा खूप जास्त होते, तेव्हा संपूर्ण यंत्रणाच बंद पडू नये म्हणून वीज कंपन्या काही भागांमधला वीज पुरवठा थोड्या वेळासाठी मुद्दामहून बंद करतात. हे लक्षात घ्या, ही एक नियंत्रित आणि ठरवून केलेली प्रक्रिया आहे. आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी महाराष्ट्राच्या पॉवर सिस्टीमकडे बघावं लागेल. म्हणजे आपली एकूण ताकद आहे तरी किती? आणि हा आकडा खरंच खूप मोठा आहे. महाराष्ट्राची एकूण वीज निर्मिती क्षमता आहे तब्बल 42,602 मेगावॅट. हा आकडा ऐकून तर वाटतं की आपल्याकडे विजेची काहीच कमतरता नसावी. पण एवढी सगळी वीज येते कुठून? तर इथे बघा, आपल्या एनर्जी मिक्समध्ये सगळ्यात मोठा म्हणजे 45% वाटा आहे थर्मल पॉवरचा, म्हणजेच कोळशापासून बनणाऱ्या विजेचा. पण त्याच्या अगदी जवळ तब्बल 41% वाटा रिन्युएबल एनर्जीचा आहे, म्हणजे सौर आणि पवन ऊर्जा. हे खूप महत्वाचं आहे. याशिवाय जलविद्युत आणि अणुऊर्जेचाही वाटा आहे. म्हणजे आपल्याकडे पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जेचा एक चांगला समतोल आहे. ठीक आहे, म्हणजे क्षमता तर भरपूर आहे. मग अडचण कुठे आहे? तर सगळा खेळ आहे निर्मिती आणि मागणी यांच्यातल्या बॅलन्सचा. हेच खरं आव्हान आहे. खास करून उन्हाळ्यात काय होतं की एसी, फॅन, कूलर, शेतीचे पंप सगळं एकदम सुरू होतं आणि विजेची मागणी आकाशाला भिडते. बघा, एका अंदाजानुसार आपली पीक डिमांड म्हणजे सर्वाधिक मागणी ही 31,000 मेगावॉटच्या पुढे जाऊ शकते. आता इथेच तर खरी गंमत आहे. आपली क्षमता आहे 42,000 मेगावॅटपेक्षा जास्त आणि आपली गरज आहे साधारण 31,000 मेगावॅट. म्हणजे कागदावर तर आपल्याकडे खूप जास्त वीज आहे. मग लोडशेडिंग का? हाच तो कळीचा प्रश्न आहे, नाही का? त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला अजून थोडं खोलात जावं लागेल. आधी हे बघू की ही सगळी वीज नक्की वापरतं कोण? तर बघा, जवळपास अर्धी वीज म्हणजे 48% ही इंडस्ट्री वापरते. त्यानंतर आपला नंबर लागतो घरगुती वापर 28%, शेतीसाठी 17% आणि व्यावसायिक वापरासाठी 7%. आणि आता येतो या सगळ्या चर्चेतला सर्वात महत्त्वाचा, सगळ्यात बेसिक नियम. पॉवर सिस्टीमचा हा एक गोल्डन रूल आहे जो कधीही मोडता येत नाही. जेवढी वीज तयार होतीये तेवढीच वीज त्याच क्षणी वापरली गेली पाहिजे. 1 वॅट इकडे नाही, 1 वॅट तिकडे नाही, अगदी तंतोतंत बॅलन्स. पण हे बॅलन्स साधलं जातंय की नाही हे कळणार कसं? त्यासाठी एक मीटर आहे आणि त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. असं समजा की फ्रिक्वेन्सी म्हणजे आपल्या पूर्ण पॉवर ग्रिडच्या हृदयाची धडधड आहे. आपण सगळे इलेक्ट्रिकलचे अभ्यासक आहोत, त्यामुळे आपल्याला माहीत आहे की आपल्याकडे एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट येतो. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे हा करंट एका सेकंदात किती वेळा प्लस मायनस होतो, किती सायकल्स पूर्ण करतो. आणि भारतात हा आकडा फिक्स आहे, 50 हर्ट्झ. तर नियम अगदी सरळ आहे. जेव्हा लोड आणि जनरेशन म्हणजे वापर आणि निर्मिती एकदम बॅलन्स असतात तेव्हा फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झवर एकदम स्थिर राहते. सगळं काय ठीक असतं. पण ज्या क्षणी वापर निर्मितीपेक्षा जास्त होतो त्या क्षणी फ्रिक्वेन्सीचा काटा खाली यायला लागतो. आता असं होतं का? विचार करा, जनरेटर एका विशिष्ट स्पीडने फिरत असतो म्हणून 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी तयार होते. पण जेव्हा आपण अचानक खूप जास्त लोड टाकतो तेव्हा त्या जनरेटरवर भार येतो. त्याचा फिरण्याचा वेग थोडासा कमी होतो आणि त्याचा स्पीड कमी झाला की फ्रिक्वेन्सी सुद्धा कमी होते. अगदी थेट संबंध आहे. बरं, मग फ्रिक्वेन्सी थोडी कमी झाली, समजा 49.5 झाली, तर काय बिघडलं? तर इथेच सगळ्यात मोठा धोका आहे. ही अशी गोष्ट आहे जिथे प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो, कारण इथून पुढे ग्रिड कोसळण्याचा धोका सुरू होतो. कारण कमी फ्रिक्वेन्सीमुळं काय होतं? जनरेटर्स ओव्हरलोड होतात आणि स्वतःला वाचवण्यासाठी ते ट्रिप होतात, म्हणजे बंद पडतात. आपल्या घरातल्या किंवा इंडस्ट्रीमधल्या मोटर्स जास्त करंट ओढतात आणि गरम होऊन जळू शकतात. ट्रान्सफॉर्मरला धोका निर्माण होतो. थोडक्यात सगळी सिस्टम धोक्यात येते. आणि मग सुरू होतो सर्वात भयंकर प्रकार, ज्याला म्हणतात कॅस्केडिंग फेलियर. हे डॉमिनोजसारखं आहे.
एक जनरेटर बंद पडला की त्याचा लोड दुसऱ्यावर येतो. तो पण ओव्हरलोड होऊन बंद पडतो. मग तिसरा, चौथा आणि बघता बघता संपूर्ण राज्य किंवा देश अंधारात जातो. आणि हे काही फक्त पुस्तकातलं ज्ञान नाहीये. 2012 साली भारतात हे प्रत्यक्षात घडलं होतं. जगातला सर्वात मोठा ब्लॅकआउट, जिथे जवळपास 62 कोटी लोक एकाच वेळी अंधारात होते. विचार करा, किती भयंकर परिस्थिती असेल ती. तर हा एवढा मोठा धोका टाळण्यासाठी आपल्याकडे काय उपाय आहे? तो उपाय आहे लोडशेडिंग. त्यामुळे आता लोडशेडिंगकडे एका वेगळ्या नजरेने बघायला हवं. लोडशेडिंग म्हणजे सिस्टीम फेल होणं नाही, तर सिस्टीमला फेल होण्यापासून वाचवणारी एक सेफ्टी मेकॅनिझम आहे. आपण जे ITI मध्ये शिकतो त्यांच्यासाठी हे मुद्दे समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला तर आपण जे काही आत्तापर्यंत पाहिलं त्याचे महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघूया. हे 3 आकडे तर आपल्या तोंडपाठच असायला हवेत. महाराष्ट्राची टोटल कॅपॅसिटी साधारण 42,600 मेगावॉट, पीक डिमांड साधारण 31,000 मेगावॉट आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टँडर्ड ग्रीड फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ. या 3 आकड्यांवर सगळा खेळ चालतो. तर एक टेक्निशियन म्हणून आपण काय लक्षात ठेवायचं? 4 सोप्या गोष्टी. पहिली, जनरेशन आणि लोड हे नेहमी तराजूच्या 2 पारड्यांसारखे बॅलन्स पाहिजेत. दुसरी, लोड वाढलं की फ्रिक्वेन्सी कमी होते. तिसरी, फ्रिक्वेन्सी खूप कमी झाली की उपकरणं खराब होतात आणि ब्लॅकआउटचा धोका असतो. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची, लोड शेडिंग हे त्या धोक्याला टाळण्यासाठीचं एक गरजेचं आणि हुशारीचं पाऊल आहे. म्हणून शेवटी हा एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. लोड शेडिंग म्हणजे आपल्या पॉवर सिस्टमची कमजोरी आहे की संपूर्ण सिस्टीमला एका मोठ्या संकटातून वाचवणारी एक स्मार्ट मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी आहे? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?